अहो शांतता घरात नांदायला तशी माणसं पाहिजेत ना घरात. स्वप्नील सर, आर्यन आणि रुपालीताईंना आज चांगलं नाही केलं बरं का. काय चुकलं रे तिचं? हा, सांग की. स्वतःच्या नवऱ्याला स्वतःच्या मनातलं सांगणं म्हणजे चूक आहे का? आणि बघ, सगळेजण सोयीस्कररित्या विसरून जातात. आप्पी आणि अर्जुन दोघं पण अजून नवरा बायको आहेत. हो, म्हणजे त्यांनी वेगळं व्हायचं नाही व्हायचं हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असायला हवा. बरोबर आहे. पण हे विना काकानं भेटीचं लपवून चूक केली या ठिकाणी. अहो सर, त्यांची तर काही चूक आहे यात. त्यांनी जर सगळ्यांना सांगितलं असतं तर रुपालीताईंनी डेट होऊन दिले असते का? दिला असता का त्यांना त्यांचा वेळ? हे बघा, आजपर्यंत दीदीनं सगळ्यांचं ऐकलंय, ती पण तिची चुकी नसताना. पण आता दीदीला कोणी बोललेलं मी ऐकून घेणार नाही. दिप्या, अरे दीदीची चूक नाही कशी, तिची चूक आहे. स्वतःच्या कर्तव्यासाठी आसगाव सोडलं, त्या तान्या लेकराला पदराशी बांधून परराज्यात जाऊन राहिली, त्याचं संगोपन केलं, तिथंच चुकलं. नवऱ्याच्या शब्दाखातीर तिन्ही घरांपासून लांब राहिली, आमचा कोणाचाच आधार घेतला नाही, एकटी राहिली, ती बी परराज्यात, तिथंच चुकलं. आणि आता बी त्या चिमुकल्या पोरासाठी स्वतःचं मागचं सगळं दुःख विसरून नवऱ्याच्या दिशेने तिने एक पाऊल टाकलं, तिथंच चुकलं. बापू, तुमचं बोलणं कळतंय मला. नाही सर, दीदीचं आयुष्य मार्गे लागावं फक्त एवढंच वाटतंय आम्हाला. पण काय लोकांना ती पण बघवत नाही. दिप्या, अरे दुसऱ्यांनी कसं वागायचं हे आपण नाही ना ठरवू शकत. नाही बापू, आजपर्यंत दीदी सगळ्यांची चांगलं वागत आल्या ना, ह्याचाच फायदा घेतलाय लोकांनी. एक संधी सोडली नाही तिला त्रास द्यायची. पण आता बास, दीदीला कोणी त्रास दिलेला मी नाही खपवून घेणार. दिप्या, असं डोक्यात राग नाही घालून घ्यायचा. नाही बापू. स्वप्नील सर, मला माफ करा, खरंच मला समजून घ्या. पण आता रुपालीताई दीदीला काय बोलल्या ना, तर त्यांना सडेतोड उत्तर असेल माझ्याकडनं. दीपू, अरे सगळ्यांना तोंड द्यायला आप्पी समर्थ आहे. फक्त आपण तिच्या बाजूने उभं आहे ना, ही सगळ्यात जमेची बाजू आहे तिच्यासाठी. हो बापू. स्वप्नील सर, आज तुम्हीच बघितलं काय चूक होती हो दीदीची. बरं तुम्ही मला सांगा, साखरपुड्यापासून लग्नापर्यंतच्या निर्णयात दीदी कुठं होती का? नाही ना. मग का तिनं सगळं ऐकून घ्यायचं? बरोबर आहे तुझं. आज आपणाचं काहीच चुकलं नाही. नाही सर, ही माणसं अशी नाहीत ऐकणार. वा रुपालीताई, आज काय भारी वाटलं मला. तुम्हाला काय सांगू, वंसांच्या डोळ्यात पाणी. आणि काय ऐकवलं ते आर्यानं त्यांना. बापरे. हे तर काहीच नाही. आपण ना जितका प्रयत्न भाऊजींच्या जवळ जाण्याचा करेल ना, तितकाच तिला त्रास होणार. त्याची पुरेपूर सोय करून ठेवली. पण मला नाही वाटत की वंस आता पुन्हा प्रयत्न करतील. मोना, वेडीस का तू? अगं ती अप्पर नाही, इतक्यात हार मानणार आहे का? म्हणजे अगं म्हणजे ती तिचे प्रयत्न पुन्हा सुरू करणार. मग आपण काय करायचं ताई? आपल्याला काहीतरी मोठं करावं लागेल का? आता आपल्याला काहीच करायला लागणार नाही मोना. मग आता घरातले सगळे अपर्णा आणि भाऊजींना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करण्याची वाट बघायची. आणि त्यानं काय होईल? अगं एकदा का ते सापडले ना, की मग त्यांना आपण हे दाखवून द्यायचं वेळोवेळी की ते दोघं एकमेकांसाठी कसे योग्य नाही आहेत. आणि आपण जर काही केलं तर सगळ्यांच्या नजरेत नाही का येणार. त्याच्यापेक्षा हे बरं आहे. घरच्यांचे प्रयत्न आणि अपर्णाचा एकत्र येण्याचा विचार, दोन्ही हमी पाडणार. वा ताई, तुम्ही किती हुशार आहात. मोना, हे तर काहीच नाही, फक्त वेळ येऊ दे. नाही त्या अपर्णाला तिच्याच घरात रडवलं ना, नावाची रुपाली नाही. हां, ठीक. ओके ओके. रुमाल. हां. नाश्ता झालाय, या खाली. हा, रुपाली, थांब, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. बोला की. मी तुला सांगून पण तू अर्जुनच्या वैयक्तिक आयुष्यात लक्ष घालणं बंद नाही केलंस ना? ज्यामुळे संपूर्ण घराला फरक पडतो ते वैयक्तिक आयुष्य नसतं. अगं असं काय करतेस? अर्जुनला निर्णय घ्यायला वेळ आणि मोकळीक
दोन्ही द्यावं लागेल. कोणता निर्णय? हाच, कोणासोबत राहायचं हा निर्णय. आता तो पर्याय भाऊजींकडे उरलेला नाहीये. त्यांचा साखरपुडा झालाय आर्याशी. म्हणून जबरदस्ती करायची का? अगं आधीच तो आर्या की अपर्णा यात अडकलाय आणि तू प्लीज त्याला आणखी त्रास नको देऊस. मी त्रास नाही देते भाऊजींना, उलट मी त्यांची मदतच करते. हे बघा, वेळोवेळी त्यांना दाखवून दिले की आर्याच त्यांच्यासाठी योग्य आहे. हे सगळं ठीक आहे रुपाली. अगं अर्जुन समंजस आहे, त्याचा तो निर्णय घेईल ना. हो, एवढं सगळं झाल्यानंतर निर्णय घेण्याचा प्रश्न येतोच कुठं. आणि हो, अपर्णाला मी पुन्हा आयुष्यात येऊ देणार नाही. हो, ती बाई राख रांगोळी करल घराची. अगं काय बोलतेस तू रुपाली? अपर्णा जर एवढी वाईट असती ना तर तुलाच काय कोणालाच या घरात येऊ दिलं नसतं तिनं. हो, तिला गरज आहे आपली आणि तिला माहितीये ना मी कुठंच चुकली नाही. आणि अमोल आपल्यात रमतो ना म्हणून तिने राहू दिले आपल्याला. तुला चांगलं काही दिसतच नाही का? असेल तर दिसेल ना. आणि मामंजींनी पण आता ना, विनायकाचं काय आता? मामंजींनी सुद्धा आता अपर्णाची बाजू घ्यायला सुरुवात केली. आणि तुम्हाला एवढंच वाटतंय ना तर जाऊन विचारा ना मामंजींना असं का केलं म्हणून. ठीक आहे, मी बोलतो विनायकाशी. आणि रुपाली, तू सुद्धा अमोल समोर वाद घालणं बंद कर. एकदा का त्याच्या मनात राहिलं ना तर तो तुला मोठी आहे काय लांबची काकी म्हणून पण नाही पाहू शकणार. काय? रुपाली, लहान वयात मनात गोष्टी खूप खोलवर रुजतात. त्यामुळं प्लीज अमोल समोर तरी तू वाद घालणं बंद कर.